उत्तर गोंय जिल्लो काँग्रेस समिती म्हापसा बाजारांत जाल्ल्या चोरी संबंदीत म्हापसा पुलीस निरीक्षकाक वचून मेळ्ळे। फाटल्या कांय वर्सांत म्हापसा कायदो आनी सुवेवस्था पुरायपणान कोसळ्ळ्या हे मतीन घेवन ताणें हुस्को उक्तायलो। हे समस्येचेर काँग्रेसीन खासा भर दिलो। रॉबरी जी शॉपांची आयज सकाळी म्हापसा म्युन्सिपालिटीन जाला, सो ती कशें कितें आनी कित्या कारणां खातीर जाला, एक म्हणजे हे आमी आतां म्हापसान एक रिपिटेड पॅटर्न पळयला की लास्ट इयर हावजींग बोर्डान जाल्ले, तेजे पयलीं आनी एका एरियेन, पण म्हापसान कंटिन्युअसली हे ज्यो लॉ एंड ऑर्डर आनी चेन स्नॅचिंग शॉपा वयल्यान उखलपाचे, ओपन जी शॉपां आसा थंयसून पयशे ग्रॅब करपाचे, मटका, प्रॉस्टिट्यूशन हे सगळी कडेन ओपनली चालू आसा। आनी हेच आमी PIक एक्सप्रेस केले की सद्या जे पेट्रोलिंग जाता आनी जे लॉ एंड ऑर्डर म्हणजे जे स्टाफ सगळी कडेन आसपाक जाय ते खंय तरी कमी पडटा अशें आमकां दिसून येता। हे परत रिपिटेडली जायत आसा आनी मेन म्हणजे पुलिसांचो फेलियर इन कॅचिंग द कल्प्रिट्स, हे आमचो मेन मुद्दो दिसता आमकां। कित्याक आमी हेच्या पयलीं पळयले हावजींग बोर्डान चोरी जाली, बाकीची कितले कडेन चोरयो जाली, चेन स्नॅचिंग, बारीक बारीक इव्हेंट्स आसता, गोल्ड ज्वेलरी नाल्यार गोल्ड स्मीथ आसता, हे शेटांच्या दुकानांनी खुबशे चोरयो जाताल्यो। आतां बारीक बारीक दुकानांनी आनी बारीक ट्रेडर्स आसा तेंच्याय दुकानांनी अशी चोरयो जावपाक लागली। आनी सेफ्टी सेक्युरिटी हेजी अकाउंटेबिलिटी कोण घेता, खंय कोणाक प्रश्न विचारपाचे, पुलीस आपलें काम करता ते सांगता, तेंचे इश्यूज आसा। आतां हांगा तेंकां आमी विचारले तुमकां कितें इन्फॉर्मेशन मेळ्ळें, कोण चोरी कितें आसा, जाल्यार मेजर कन्सर्न पुलिसान आमकां कितें सांगपाचें आतां PI की कॅमेराज ना। म्हापशा सारक्या शहरान जे इंटरनॅशनली अक्लेम्ड आनी रिनाउंड सामकें म्हापसा मार्केट आसा, थंय सेफ्टी आनी नॉर्मल सेक्युरिटी खातीर कॅमेरा ना। कोणाची जबाबदारी जाता ही कॅमेरा घालपाची? सगळे आमी उलयतात नाल्यार बाकीचे व्हडल्यो सिटीज मॉडर्न आनी कितें करता म्हणून, पण एक बेसीक नेसेसिटी हे आमी फाटल्या फावटी हावजींग बोर्डानूय जाल्लो असो इश्यू आनी चोरी जाल्लेली तेन्नाय हे नोट काडलेले। म्हाका दिसता म्हाजी अपील आसा आतां आमच्या आमदाराक की तुमी हेजेर मातशें लक्ष घाला। कांयच खंयच्याच गोश्टीचेर म्हापसान कितें जाता तेचेर तुमचें लक्ष नासता, पण एक कॅमेरा इन्स्टॉल करपाचे सगळी कडेन म्हापसान हे गरजेची गजाल आतां आसा करंटली। कित्याक आमी नाल्यार कशें आतां कोणी चोरले पण ते कोण गोवन नॉन गोवन, आनी हितून आनीक एक इन्फ्लक्स ऑफ बेगर्स खूब जाला, हे आतां PIय सांगताले। सो हांगा कोण येता कोण वयता तेजेर कसलोच ट्रॅक रिकॉर्ड उरना, इतले मायग्रंट इन्फ्लक्स, तेच्या खातीर क्रायम वाडटा ना। आमचे तेंच्यांनी आमकां रिगार्डींग ते इन्क्वायरी केली कितें कशें कितें रॉबरी आनी हाव टू प्रिवेंट फ्युचर। सो तेंकां आमी सांगलें की आमची पेट्रोलिंग मेंटेन ऑलरेडी आसता, तितून आनी इंटेन्सिफाय करतले आमी पेट्रोलिंग, आनी जे कोण अशे भोंवतात रातचे तेंकां एज पर लॉ आमी कितें कायद्या प्रमाणे आहा ती कारवाई तेंचेर करतले। आनी अशें जावंक जायना म्हणून ऑल द प्रिकॉशन्स आमी फुडें घेतले, हें आमी तांकां इन्फॉर्म केल्लेलें आहा। सरकाराची जिम्मेदारी सरकारान आतां खुबशे काडल्या, म्हणजे सरकार विथ द म्युनिसिपल कावन्सील ऑल्सो, कावन्सिलान खुबदां रिक्वेस्ट केल्ले आसा। आयज सुद्दां हांगा शशांक आसा तो कावन्सिलर आसा, तेंच्यांनी हे टायम एंड अगेन रिक्वेस्ट केल्ले आसा। आतांच न्हू, फाटल्या फावटी हावजींग बोर्डाची केस जाली तेन्ना तेंच्यांनी डिमांड केल्ले आसा म्युनिसिपॅलिटीक फंड येता रेग्युलरली, दे कॅन ऑल्सो लूक आफ्टर इट। अँड सरकार म्हणटा सगळी कडेन पणजे बाकीचे खंयचे एरिया स्मार्ट सिटी करता आनी कितें बेसीक नेसेसिटीज कॅमेराज इन ऑल द सिटीज वीच द होम मिनिस्ट्री शूड टेक रिस्पॉन्सिबिलिटी। जाय तशें कॉर्डिनेशन जायना सगळ्यांचें अशें दिसता। आतां पळोवन तर सारकेंच दिसता की कॉर्डिनेशनूच जायना, म्हणून तर सगळे हे क्रायम आनी लॉ एंड ऑर्डर कंप्लीट कोलॅप्स जाल्ले आसा। कॉर्डिनेशनाचेर हांव एक सांगूंक सोदता, एक कॉर्डिनेशनाचो इशू न्हू, एक केअरलेसनस, गव्हर्मेंटाक केअर ना, लोकांचे इंट्रस्ट पळोवपाची तांकां इच्छा ना। फक्त इवन कॅमेरा इन्स्टॉल करपाक तेंची भानगड कितें तरी आसतली, टेंडर ओवर चार्ज करून काडटले। सो इट इज म्हाका दिसता इंट्रस्ट लोकांचो कमी आनी सेल्फ प्रिजर्वेशन आनी सेल्फ आपले सगळे वाडोवपाक करपाचें चड इंट्रस्ट आसा। सो इवन आतां तुमी पळया, आमी आतां एज अ पार्टी आमी हांगा प्रेजंट आसा। आतां कुडचडे इशू चल्ला सेक्स स्कॅन्डलाचो, तितून कितले आमच्या BJPचे जे यूथ लिडर जे हरशीं मोर्चाक भायर सरता तितले कितले जाणांनी उलयला, कोण ह्या टॉपिकाचेर उलयना। सो जर तेंचे ओन पार्टीचे लोक त्या हेचेर उलयना म्हणजे तेंचे कितलो केअरलेस एटिट्यूड आसा ते कळटा न्हू। आनी नॉट ओन्ली बिकॉज समबडी फ्रॉम देअर पार्टी इज इनवॉल्ड, जेन्ना
मॉनिटरी फायनान्शियल क्रायम जाता हितून एक पर्सनल म्हणजे वृत्ती मनशाची इतली हे नासता, तो आवरटपणा करता. पण असले जेन्ना क्रायम जाता जे अगेन्स्ट विमेन असता, अगेन्स्ट चिल्ड्रन असता, तितून त्या मनशाची तो मनीस ज्या पार्टीक सर्व करता आणि ज्या पार्टीचे जे लिडर असता त्या सगळ्यांची वृत्ती दिसता. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. काही दिवसाआधी म्हापसा कान नशिल्ल्या मनशाची कूड सापडिल्ली. या खुनाच्या आरोपाखाला पोलिसांनी एका आरोपीक अटक केल्या. कुडीची भिरांकूळ स्थिती पळोवन खुनाचो खर दुबाव निर्माण जाल्लो. पोलिसांनी तपासणी केली आणि कूड पोस्टमॉर्टमा खातीर जीएमसीत व्हेल्ली. सायडी ग्राउंडाचेर ते अभंगरी पोस्ट जाता थंय, सो थंय गेले आमी आनी बेस्ड ऑन दॅट आमी पयलीं इनिशियली UD रेजिस्टर केल्ली अननॅचरल डेथ. मागीर आमी पोस्टमॉर्टम केलो डेड बॉडीचो. ते डेड बॉडीच्या पोस्टमॉर्टमाचेर आमकां अशें दिसलें की ती मर्डर आसा म्हणून. सो अकॉर्डिंगली आमी ती मर्डर रेजिस्टर केली आनी आमी इन्वेस्टिगेशन चालू केलें आनी आमकां अशें इन्फॉर्मेशन मेळ्ळें की ते झगडी हे आमचे मर्डर पळय जाल्लेली आहा ती ते फ्रेंडा भितरूच कितें तरी झगडी जावन जाल्लेली आहा म्हणून अशें इन्फॉर्मेशन मेळ्ळें आमकां. आमी अशें बेस्ड ऑन आमचे सोर्सीस आनी रिलायबल इन्फॉर्मेशन. मागीर आयज आमकां कळ्ळें की एक ते हितून इनवॉल्व आसलेलो एक मनीस मरड ते वाटेन आसा म्हणून थंय लिपोवन रावलेलो आहा म्हणून. अकॉर्डिंगली आमी टीम बी फॉर्म केल्यो आमच्यो आनी त्या मनशाक आमी धरलो, चेस केलो आनी तेका धरलो आनी तेका पुलीस स्टेशनाचेर हाडलो. हे इन्वेस्टिगेशन फक्त रिलायबल सोर्सीस इन्फॉर्मेशन आनी आमचे नेटवर्क हेचेर ही केस डिटेक्ट जाल्ली आसा. आनी तो एक्यूज तेजें नांव आसा सवन खोबा सिंग, सन ऑफ चोबा सिंग. तेजी एज 43 इयर्स आनी कच्चर आसामाचो तो. आनी ही झगडी फक्त अंडर इन्फ्लुअन्स ऑफ अल्कोहोल आनी जेवणाचें चिकन केल्लें ते हेचेर डिस्ट्रिब्युशना खातीर ही झगडी जाल्ली आसा. बेस्ड ऑन ते डेड बॉडी आमी पयली थंय आमकां पयलीं मातशें असो डावट कसो आसलो पण आमकां कन्फर्म नासलें. बेस्ड ऑन पोस्टमॉर्टम रिपोर्ट कळ्ळें की आमकां ती मर्डर जाली. हय, कानाचो मातसो एक पार्ट तेचो नासलो. कितें घेवन येयलें वेपन? वेपन तेची हे आमची शार्प आहा एज अशें हें येयल्लेलें आहा. ते इन्क्वायरी आमची चालू आसा. रिकवर ना अजून रिकवर. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. TCP खात्यान TCP कायद्याच्या 39A खाला तरतुदींचो वापर करून मोरजी, धारगळ, कोरगाव, रेवोरा, पिळण आणि कळंगूट या गावांनी प्रादेशिक येवजण 2021 7,615 चौखन मीटर मापाच्या 6 जमनींचे निमाणे रूपांतर करपाक अधिसुचोवणी जारी केल्या. अधिसूचित केल्ले अधिसुचोवणी प्रमाण प्रादेशिक आराखडो आणि रूपरेखा विकास आराखडो हातूंत बदल करप हे जनहित याचिकेच्या निकालाच्या अधीन आसतले, जे उच्च न्यायालया मुखार निमाणे निवाडो घेवपा खातीर प्रलंबित आसात, अशें ह्या संबंधीत जारी केल्ल्या अधिसुचोवणेत म्हळां. TCP कायद्याच्या 39A आड खर विरोध आणि निषेध जावन लेगीत जमनींचे रूपांतरण करप चालूच आसा. देखून हो एक गंभीर हुस्क्याचो विशय जावन रावला. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. मडगांवांतल्या न्यू मार्केटात राती उशिरा 2 दुकानांक उजो लागिल्ल्यान बरेच लुकसाण जाला. मडगांव उजो पालोवपी दळाचे अधिकारी बेगोबेग घडणूक थळार पावले. उजो आनीक बाजार वाठारात पातळचे पयलीं तांणी तो नियंत्रणात हाडलो. आमचो रिपोर्टर रमेश नायक रावतान हे घडणुकेचेर पुराय म्हायती दिल्या. पळयात. आमी आसात ते न्यू मार्केट जे आसा मडगांव ह्या मार्केटान आसा आमच्या फाटल्यान 2 शॉप दिसतात. एक कोल्ड ड्रिंकाचे आनी दुसरे जो टेलरिंग आसा. ह्या एका राती 3 सुमार उज लागलो आनी हो उज कसो लागलो म्हणून तो कळना. तरी पण ह्या शॉपवाल्यांचो कित्याक ह्या शॉपात देखून कितलीशीं शॉपां जी आसात ही आसात, 1 आनी 2 ना 100 शॉपां आसात. आनी टायम बरो आसा की वायट कांय जालें ना म्हणून ज्या 2 शॉपांचें जें लुकसाण आसा हें भरपूर जाले कडेन आसा. पूण फायर ब्रिगेडी ऑफिसरांनी ह्यो उज जो आसा हो रोखडो पालयलो आनी कंट्रोला हाडलो म्हणून आज हे मार्केट वाचले कडेन आसा. आमी सदां सांगतात की वॉटर हायड्रंट जे आसा ते चालू उरपाक जाय म्हणून. पूण आतां हालींच ह्या 1 म्हयनो जालो ह्या वॉटर हायड्रंटाचें काम जें आसा
हे हाती घेतले कडेन आसा आनी हे बेगीन जावचें म्हूण ते मागतात. कित्याक मार्केटांत जर तूं भितर येतलो आतां वो रातीन जाल म्हूण फायर ब्रिगेड हांगा पावली, जर दिसान जर हो इन्सिडेंट जाता जाल्यार हांगा फायर ब्रिगेड म्हणून तो पावनासले. कित्याक काय म्हणल्यार रोडा खातीर रोड आसा ल्हान, तेतून भितर रस्त्या कुशीक कितलेशे लोक जे आसात हे गाडी पार्क करतात आनी हे गाडी पार्क केले जाल्यार एक फायर ब्रिगेड हांगा हाडूंक मेळना. म्हणूनच लोकांनी डिमांड केला की हांगा बेगीच्या बेगीन वॉटर हायडन चालू करचे आनी तारखे आमकां सेफ्टी तरी मेळटले, ताके ही जी बाकी शॉपां आसात लासपाची वाचतली आनीक लॉसय कमी जातली म्हणून. हेंच्यांनी तो एक गाडीच लागली तेंकां हालोवपाक. पयलूच पेट्टा आसतना मातसो व्हडलो पेटिल्लो तो. हेंच्यांनी तो फालयलो सायडीचे जे कोण कन्सर्न आहा तेणें इमिजिएटली इन्फॉर्म केलें. पुलिशेंतल्यान कॉल आयलो, तेंच्यांनी फालयलो तो. कितें वयर बी पेट्टालो बी तो सगळो. पण आता तूं पळयले कडेन आसा कितें डॅमेज जाल्या कितें की डॅमेज तेजी कितल्या ते विचारताले ते म्हणटा अजून ते कांय सांगपाक जायना आनी ते मागीर सारकें हें करता आनी दिता. हो रातीन जाल म्हणून आज फायर ब्रिगेडी गाडी तुमच्या हांगा पावली, दिसान जाल्यार ह्या रोडाचेर येयत अशें दिसता तुका? ते आतां गाडये कितें आसा लोकांनी मातसो कॉपरेट करीत आनी जर रोड सारको हे जर आसा जाल्यार म्हाका दिसना. कित्याक आमी लागींच आहा बरोबर 2 गाडी हाडपाक शकता, पूण ट्रॅफिकाचो प्रॉब्लम आसा. हय, म्हण तो खंय तरी क्लियर आसपा जाय मातसो एमर्जन्सी टायमार. जी फायर ब्रिगेडीक एक्सेस म्हणटा तो दिवपूच जाय. लोक दिता पूण कशें आहा अशें आमी आनी प्रोएक्टीव जावन ज्यो गाडयो वाटेक लागता पळय मातश्यो त्या वेळाचेर तरी निदान कुशीक सरपाक जाय आनी फायर ब्रिगेडीक वाट दिवपाक जाय. तुज्याचें कारण कितें? कारण आतां कांय सांगपाक शकना. दुसरें कितें आहा तितून भितर हांव तें विचारतालो तांकां की इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्कीट जावपाचे चान्सीस आसा. कित्याक ते शॉप भितर बीन पयशे जाल्यार बरें ओल्ड आसा आनी मिशीन पासून आसा तेंय बी त्या हेजेरूच चलता. व ती पार्टिशनूय आहा तेका, तें लांकडाचें पार्टिशन आसा. सो दोनूय वटेंतल्यान मिटर आसा प्लस तेंचे भितर फ्रिजूय आसा दुसऱ्या वटेंतल्यान. सो आमी हेका बरयतले इलेक्ट्रिसिटी पळयतले कितें म्हणटा पळयतले कितें. अंदर कुछ कपड़ा वगैरह था? कुछ नहीं था. और कैसा लगा कि क्या कारण था इसको लगने का? शॉर्ट सर्किट हुआ है. पार्टीशन आणि हे म्हणत लागबट तरी जातले फ्रीज आणि ते सेफ्टी वार्डन कितें हांगा कितें उज बी भेटल्यार कितें हांचे कडेन कितें आसा इमिजिएट पावपाक कितें आसा? कांय ना. फायर ब्रिगेड ते तांकां फोन करून हाडची पडटा. सध्या तरी हांचे अजून कांयच अरेंजमेंट जावूं ना, मार्केटान तरी जावूं ना. गोवा 365 खातीर रमेश नायक, रावत मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. 9 एप्रिलाक मतदान जावपी फोंडा पोटवेंचणुकेच्या सर्तीचे झूज दिसान दीस खर जायत आसा. मुखेल पक्षांचो आपल्या उमेदवारां सयत नेटान प्रचार चालू आसा. मारुया एक नदर फोंडा पोटवेंचणुकेच्या प्रचार आनी आश्वासनांचेर. फोंड्या मतदारसंघाक कितें कितें दिवपाक जाय ते दिवपा खातीर हे सरकार आसा, दिवपा खातीर आमदार आसा आनी तो आमदार तुमी रितेश रवी नायक हाका करपाक जाय. दुसरो जालो म्हणून कोण कांय करूंक शकना. तो फटाशे न्ही, तो माराणे मारीत आसा फुकटचे. ते फुकटचे मारपा खातीर कांयच जायना. म्हणून हांव सांगता तुमकां विश्वास दिवपाक आयला मुख्यमंत्री ह्या नात्यान की फुडल्या 8 म्हयन्याच्या कार्यकाळात आमी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो दर्जो आयडी हॉस्पिटला खातीर दिता. म्हणजे सगळ्यो फॅसिलिटीज तुमकां तुमच्या फोंड्यांत गावतल्यो हे सांगपा खातीर हांव तुमच्या मदीं आयला. हॉस्पिटल करता आनी कितें करता आसा तीग जाण आनी जवळ आमी कितें करतले. सरकार आसा भारतीय जनता पक्षाचें, जें कितें करतलें तें मुख्यमंत्र्याच्या आशिर्वादान फोंड्यांतलें. आनी तुमी पळयला मुख्यमंत्र्यान खंयचोच वायट दवरला. फोंड्या रवी नायक गेलो, लोकांक फील जावन दिवना. म्हाका दिसता इतलें काम करून प्रचंड काम करता ते. अखंड गोंय भर लक्ष दवरप प्लस फोंड्या येवन आतल्या पयऱ्यान फोंड्या येयल्या ते रवी नायक पासून. आनी आतांय ताणें आश्वासन दिलां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लेवलाचेर हॉस्पिटल करता, सगळ्यो फॅसिलिटी करता. कोणाच्याच आश्वासनाक बळी पडू नाका. खांडेपार पंचायतीन एरियान आणि वाठारान एक मोठी समस्या आहा. ती समस्या म्हणल्यार स्मशानभूमीची. हांव मागता आमच्या मुख्यमंत्र्या कडेन आणि पंचायत सदस्यां सगळ्या कडेन की ती स्मशानभूमीची जी समस्या आसा ती तुम्ही मुख्यमंत्र्या कडेन नजर हाडून दिवन हांगसर खंय जागा आसा कितें आसा सरकाराक
ते प्रयत्न आहा की सगळ्यो सुविधा दिवपाच्यो आणि म्हाका दिसता की गेल्या इलेक्शनात टायमार सांगलेले हांगाच ते आता म्हणजे 5 वर्सां कंप्लीट जावना त्या 5 वर्सां भितर ही सुविधा तुमकां मेळटली आणि बाकीचे जे तुमचे रस्ते बिस्ते कितें तुमकां प्रॉब्लेम कितें आसा ते तुम्ही पंचा मार्फत तुम्ही मुख्यमंत्र्याकडे पावया उगी राव नाका हांगा जे तुमकां कितें सांगपा येतले तुमचे रक्ता काडटले आनी व्हरून भायर विकतले कळ्ळें न्ही जे डिस्ट्रिक्ट कोणाक ब्लड जाय म्हणटा पळय ब्लड वेस्ट नाका 2014 के बाद पूरे देश में ट्रांसपोर्ट सेक्टर को गति आई है यानी गति शक्ति प्लेटफॉर्म से हमने एयरपोर्ट, पोर्ट, रोड एंड रेल एक साथ में जुड़ाए हैं और एक साथ में आप लोग भी ये मानने कर लेंगे क्योंकि रोड कनेक्टिविटी सबसे अच्छी कब हुई है तो 2014 के बाद हुई है, मोदी जी के कारण हुई है। इससे पहले रोड इतने अच्छे रोड अपने देश में नहीं थे, इतने अच्छे रोड अपने गोवा में नहीं थे। तो फिर आप लोगों की एक समस्या तो मोदी जी ने और मैंने छोड़ दी है। ये बात सही है क्या नहीं? सही है क्या नहीं है? तो मेरे साथ में भारत माता की एक बात सही है। इसके कारण मैं बता देता हूँ 90% एक्सीडेंट रिड्यूस हो गए हैं, 90% एक्सीडेंट रिड्यूस हो गए हैं, जो कि आपको बहुत बड़ा लॉस यानी गाड़ी डैमेज होने के और विदिन डेथ एक्सीडेंट जो हो जाते थे, ट्रेजिक एक्सीडेंट जिस तरह से होते थे 90% रिड्यूस हो गए बिकॉज ऑफ 4 लेनिंग, ओवरब्रिज, एवरीथिंग। और जिस तरह की रोड सेफ्टी पूरे देश भर में और हमने लिए इसी कारण हो गया है। जी हाँ, आप लोगों की समस्या यानी गोवा में स्पेसिफिकली गोवा स्टेट स्पेसिफिक ज़्यादा ट्रांसपोर्ट और लॉजिस्टिक बिजनेस वाले फोंडा में रहते हैं। गवर्नमेंट इज ऑल्सो डिसाइडेड विद इन अ शॉर्ट स्पैन ऑफ अ टाइम हम वही जगह पे minimum to minimum 2 lakh square meter of the land is required for the transport hub and to create all the facilities on the public-private partnership basis. Not only the government but public-private investment करने से जल्दी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगी, जल्दी इन्वेस्टमेंट हो जाएगी और जल्दी प्रोजेक्ट रेडी हो जाएगा। इसीलिए मैंने आपको कहा कि 27 के इलेक्शन में आपको ये डिमांड लेके नहीं आना पड़ेगा, ये मैं वादा करता हूं। जब अगर मैं चुन के आऊँगा ये 100% है, लेकिन आपने सोचना चाहिए कि ऑपोजिशन कैंडिडेट जो है वो अगर मैं अगर चुन के आया तो मैं रूलिंग पार्टी में रहूँगा। मैं 100% जीतूंगा, कोई डाउट नहीं है। औपचारिकता बाकी है, लेकिन ऑपोजिशन कुछ कर नहीं सकते। अभी 9 महीना हमारा सरकार है और उस सरकार अगर हम लोग अगर मैं चुन के आऊँगा, 100% है, मैं MLA बनूंगा और जी हमारा कोंडा का विकास बहुत अच्छी तरह होगा। और जैसे आपने देखा है कि डॉक्टर प्रमोद सावंत जी ने हमारा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अभी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किया है, तो वहाँ इंफ्रास्ट्रक्चर और बढ़ेगा, वहाँ और डॉक्टर्स आएंगे, जो इस एक शुरुआत है। सो हमारा एक नॉन बेलेबल वॉरंट काढले आमच्या कॅन्डिडेटाच्या अगेन्स्ट एक खंयची तरी ओल्ड केसीन। आता ह्या केसीन जशें सांगलें आमकां म्हायती मेळ्ळ्या की दॅट अरेस्ट वॉरंट हॅज रीच द फोंडा पुलीस आनी पुलिसांचेर खूब प्रेशर आसा की बाब गितेश नायकाक उखलून आतां विकेंड आसा कशें तरी भितर घालात आनी कॅम्पेनिंगाचे तितले उरल्या दीस ताका भितर दवरात आनी ताका कॅम्पेनिंग करूंक दिवं नाकात, लोकां पर्यंत पावूंक दिवं नाकात असो तांकां ऑर्डर आयला अशी आमकां म्हायती आयला। हांव विचारूंक सोदता ही जी केस म्हाका दिसता मिडियान सगळ्यांक खबर आसा, ही एक धाकटीशी केस 2 वर्सां पयलींची। इट इज नॉट अ मर्डर केस, इट इज नॉट अ रेप केस। म्हणजे मर्डर आनी रेपिस्ट एक्चुअली गोंयभर सगळे सुशेगाद भोंवतात, पूण धाकट्याशा केसीन बाब गितेश नायक मर्डर आनी रेपिस्ट आशिल्ल्या सारको इतलो प्रेशर घालून इतल्या घाईन ताका अरेस्ट करपाची घाई कित्याक करता भारतीय जनता पार्टीची पुलीस? म्हाका दिसता हातून क्लियरली कळटा की दिस इज नथिंग बट अ पॉलिटिकल कॉन्स्पिरसी। आज भारतीय जनता पार्टीची पुलीस बाब गितेशाक अरेस्ट करपाक सोदता। हांव तुमकां इतलेंच सांगपाक पळयता, बीजेपीच्या पुलिसेक, बीजेपीक आनी काँग्रेसीक हातून आनी एक मजा पळयात। काल काँग्रेसीचो उमेदवार आसा तो सांगता की तो अरेस्ट जावपाचो आसा आपाचो कॅन्डिडेट,
आणि आज फोंडा पुलीस स्टेशनाचेर खरे भशेन वॉरंट पावता. हाचो अर्थ कितें? हें कितें दाखयता? हें दाखयता की काँग्रेसीचो जो कॅन्डिडेट आसा तो BJPच्या हातीन खेळटा. तेन्ना हांवें सगळ्यांक म्हटलेलें की जे सामान्य मनीस जे आसा हांगा तांकां हे वयर सरपाक दिना म्हणून. हे तशेंच करता, जशें म्हाज्या वांगडा करता तशें तुमच्या वांगडा करतले फाल्यां. हें हांवें काल म्हाज्या जाहीर सभेन सांगलेलें. सो हेजेर तर तुमकां तो निशेध करपाचो आसा जाल्यार आमकां तुमी साथ दियात. अनाउन्स जाली आनी मिटिंगेक जेन्ना लोक जालो तेन्ना हे वॉरंटाचेर षडयंत्र सुरू जालें. त्या आमचो नॅशनल लिडर अरविंद सर येवन वयतरी दुसऱ्या दिसाक आमी GNAचे इंटरव्यू पळयला. GNA तेका केतन भाटीकर म्हणटा चॅक बाउन्सिंगाचे उलय, चॅक बाउन्सिंगाचे उलय. म्हणटरी हे षडयंत्र BJP आनी काँग्रेसीचे हे चालू आसा आनी हे मेन म्हणल्यार तेजो प्रचार जावचो न्हू म्हणून हे तयार केल्लें षडयंत्र. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर.